नमस्कार, मी पौर्णिमा रुपेश शहा. माझ्या मिस्टरांनी आतापर्यंत जे कष्ट केलेत त्यांच्या आमच्या लग्नाच्या आधीपासून आणि आतापर्यंत की त्यांना बसून मला खाऊ घालायचा आहे. म्हणजे मी कमवणार आणि ते खाणार. बस एवढा पाठिंबा मला त्यांचा असला. यशस्वीरित्या त्यांच्या व्यवसायामध्ये वाटचाल करून आज कसा त्यांनी स्वतःचा व्यवसाय प्रस्थापित केला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कारण एक महिला जेव्हा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करते किंवा काही बिझनेस सुरू करते तर अनेक अडथळे अनेक अडचणी त्यांच्या वाट्यावर येत असतात आणि समाजात काम करत असताना कशा प्रकारे गंभीरपणे काम केलं जातं हे आपण पौर्णिमाताई यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पौर्णिमा रुपेश शहा. मी प्रॉपर औरंगाबादचीच आहे. माझं लग्न 2009 मध्ये झालं होतं आणि 2010 मध्ये फेब्रुवारीमध्ये मला म्हणजे मी खूप आजारी पडले होते. मी 1 महिना ऍडमिट होते दवाखान्यामध्ये. त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की ही वाचू शकणार नाही. पण कसं बसं करून डॉक्टरांचं यश आणि मी आज इथपर्यंत तुमच्या समोर आहे. आणि ते माझ्या मिस्टरांचं पण फार मला हे आहे की बाबा म्हणजे तेवढ्या ह्याच्यात सुद्धा म्हणजे माझ्या लग्नाला फक्त 2च महिने झालं होतं आणि मी कोमात जायच्या परिस्थितीमध्ये होते. पण ते झालं. मग त्याच्यानंतर मी ब्युटिशियन आहे. माझा 1997 मध्ये ब्युटी पार्लरचा कोर्स झाला होता. लग्न झाल्यावर मी यांना म्हणाले की मला ब्युटी पार्लरचा कोर्स करायचा. यांना नाही म्हणाले. 5 वर्षानंतर मला मुलगा झाल्यानंतर जेव्हा तो आत्ता कुठे 10 वर्षाचा आहे तर आता 2021 पासून त्यांनी मला सपोर्ट केला की हा आता तुला जे करायचं ते तू करू शकते. तर 2021 मध्ये बेसिक कोर्सवर मी माझ्या घरामध्ये सेटअप टाकला छोटा. फक्त एक थ्रेड आणि एक पार्लरची खुर्चीवरनं सेकंड हँड घेतलेली ती अजून पण आहे आणि ती माझ्यासाठी खूप लकी आहे. आणि आज माझं छोटामध्ये घरातच पार्लर आहे पण खूप छान सेटअप आहे. मी पार्लर तर करतेच आहे, मी ब्युटिशियन तर आहेच, त्याचबरोबर मी सिंगिंग क्लास पण करते. तर माझं स्वप्न एक असं आहे की मला ब्युटी पार्लर मध्ये इतकं यश मिळवायचं आहे की मला माझा पूर्ण सेटअप बाहेर काढायचा आहे. म्हणजे माझं स्वप्न आहे की 2 वर्षात मी पार्लर बाहेर काढावी आणि माझ्या मिस्टरांनी आतापर्यंत जे कष्ट केलेत आमच्या लग्नाच्या आधीपासून आणि आतापर्यंत की त्यांना बसून मला खाऊ घालायचं आहे. म्हणजे मी कमवणार आणि ते खाणार.